नमस्कार. ओवीला ब्लॅकमेल करणाऱ्या त्या बाईला जानकीने फरफटत कोर्टात आणलेलं असतं आणि तिच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते. मायाला असंच वाटत असतं की ती जिंकली, पण नाही, ती चांगलीच तोंडावर आपटलेली असते. तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते, जज साहेब सॉरी, खरं तर आम्हाला सुद्धा सगळे नियम माहिती आहेत, पण काय करणार, माया जर का जेलमध्ये राहून असे पराक्रम करत असेल तर आम्हाला सुद्धा काहीतरी पाऊल उचललेच पाहिजेत ना. अहो, छोट्या मुलीला ब्लॅकमेल करणं आणि तिला सांगणं की जर का तू कोर्टात खरी साक्ष दिलीस तर तुझ्या आईला आम्ही जिवंत मारू. हे ऐकल्यानंतर जज साहेब बोलतात, काय, हे असं कसं काय झालं? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना, ओवीने तुमच्या समोरच सांगितलं. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, ते काही असलं तरी ती लहान आहे, आपण तिच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे आपल्यालाच ठरवलं पाहिजे. तेव्हा अवंतिका बोलते, वाह, खरंच मानलं पाहिजे ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, आमची ओवी खोटं कधीच बोलणार नाही. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल ना तर तिच्या चेहऱ्याकडे बघा, ती किती घाबरलीये, तिला किती त्रास होतोय. तेवढ्यात ओवी बोलते, नाही, या बाईने मला सांगितलं की जर का मी कोर्टात साक्ष दिली तर माझ्या आईला ते मारतील म्हणून, आणि काही झालं ना तरी माझ्या आईला काही झालेलं मी सहन नाही करू शकत, आणि म्हणूनच मी माया आंटीच्या विरोधात साक्ष दिली नाही. पण माया आंटीनी माझा खूपच छळ केलाय, मला खूपच त्रास दिलाय. मी भरपूर वेळा तिला सांगायची, मला माझ्या आईशी बोलायचंय, बाबांशी बोलायचंय, माझ्या आईला फोन लावून द्या, पण कितीही काही झालं तरी सुद्धा माया आंटी मला कधीच माझ्या आईशी बोलूच द्यायची नाही. तेवढ्यात मात्र जज साहेब बोलतात, मिस माया, हे सर्व काय आहे? म्हणजे तुम्ही हे सर्व जेलमध्ये राहून बाहेर हँडल करताय, याचा अर्थ कोणत्या तरी इन्स्पेक्टरची तुम्हाला साथ आहे. तेव्हा लगेच माया बोलते, जज साहेब, अहो कसं शक्य आहे हे? अहो मी असं काही केलेलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. कोण आहे ही बाई, हिला तर मी ओळखत सुद्धा नाही. तेवढ्यात मात्र जज साहेब त्या बाईला बोलतात, हे बघा, तुम्ही उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जे केलं ते तुम्ही स्वतःहून कबूल करणार आहात की तुम्हाला पोलिसांना थर्ड डिग्री द्यायला सांगू? तेवढ्यात मात्र ती बाई बोलते, अहो मला माफ करा, खरंच माफ करा. अहो माझी मुलं आहेत, लहान लहान आहेत, आणि त्यांच्या पालन पोषणासाठी मला थोडी पैशाची गरज होती, म्हणूनच मी हे काम केलं. मला सुद्धा तिला धमकवताना खूपच वाईट वाटलं होतं, पण नाईलाज झाला माझा आणि मला तिला धमकावं लागलं. तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, लाज नाही वाटली तुम्हाला? अहो तुम्ही स्वतःच्या मुलांचा विचार केलात, पण इथे माझ्या ओवीच्या मनावरती काय काय होईल याचा विचार केलात का? या गोष्टीचा जर का विचार केला असता तर कदाचित ही वेळ कधीच आली नसती. तेव्हा मात्र ती बोलते, मला खरंच माफ करा. गीतांजली सरंजामे चांगलीच तोंडावर पडलेली असते. तेवढ्यात मात्र माया त्या बाईला नजरेने इशारा करत असते. त्यावेळेला जज साहेब बोलतात, अहो पण तुम्हाला हे काम करायला कुणी सांगितलं, कुणी पैसे दिले होते? तेव्हा मात्र ती बाई बोलते, ह्या मॅडमनी, आणि ती ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांच्याकडे हात दाखवते. तेव्हा मात्र अवंतिका टाळ्या वाजवत बोलते, वाह, खरंच मानलं पाहिजे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही ज्या केस जिंकत आलात त्या केस याच जीवावरती जिंकत आलात का ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे? काय आहे ना, मी केस भलेही हरले असेल पण ती स्वतःच्या हिमतीवरती. माझ्यात एवढी हिंमत आहे, मी केस हरून सुद्धा एखादी केस पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करेन. पण तुम्हाला हरलेलं सहन होणार नाही, कारण तुम्ही केस मात्र अशीच लढता, आणि मला हे आता कळून चुकलंय. तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, ॲडव्होकेट अवंतिका, स्वतःच्या तोंडाला लगाम घाला. तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही एका प्रसिद्ध वकिलाबाबत नाही ते शब्द वापरताय. तेव्हा लगेच ॲडव्होकेट अवंतिका बोलते, हो, पण तुम्हाला हे सर्व करताना काहीच वाटलं नाही? जज साहेब, या मायाच्या नादाला लागून ॲडव्होकेट सरंजामे काय करतायत हे त्यांनाच कळत नाहीये. म्हणजे केस जिंकण्यासाठी एखाद्याचा एवढा वापर करायचा की त्याला खोटं बोलायला भाग पाडायचं, त्याच्या मनावरती काय परिणाम होतील याचा सुद्धा विचार करायचा नाही. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, काही काय बोलतेस, उगाच काही बोलू नकोस.
मी या बाईला काहीही सांगितलेलं नाही. ही बाई मुळात माझं नाव का घेते हा प्रश्न मला पडला. तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते, काय ना ॲडव्होकेट गीतांजली मॅडम, खरं सांगू का, तुम्ही ज्या वशिलाची केस घेतलेत ना स्वतःच्या हातात, अहो ती कशी आहे तुम्हाला माहितीच नाही. अहो वेळ पडली ना तर ती स्वतःचा माणसांचा केसाने गळा कापायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि तुम्ही त्या मुलीची केस घेतलीत. ही ही जी माया आहे ना ती सुडेच्या बुद्धीने अगदी पेटलेली आहे आणि तिला कळतच नाहीये की ती काय करते ती. पण तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय वागताय ते. ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही काय करताय ते. आणि तुम्ही जर का याचा विचार केला नाहीत ना तर खरंच तुम्ही तोंडावर आपटाल. मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की तुमचं खूपच चुकीचं वागणं आहे. तेव्हा मात्र माया बोलते, हे बघा मी याच्यामध्ये काहीच केलं नाही. तेवढ्यात मात्र ॲडव्होकेट गीतांजली मायाच्या समोर जाते आणि मायाला बोलते, माया हे सर्व काय आहे. म्हणजे केस जिंकण्यासाठी मी हे सर्व प्रयत्न करते असं यांना वाटतंय. हे बघा जज साहेब, एखादी गोष्ट मी फिरवू शकते पण कोणाला तरी पैसे देऊन लहान मुलीला ब्लॅकमेल करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, असं जर का बोलताय तर हे सर्व करायची गरजच काय. ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, आम्ही तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा. तेव्हा लगेच जानकी बोलते, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेने काहीच केलेलं नाही याची मला खात्री आहे. कारण त्या कधीच काही करू शकत नाहीत. केस जिंकतील त्या भलेही, पण ओवीच्या मनावरती त्या कधीच असं काही भरवणार नाहीत याची मला खात्री आहे. तेवढ्यात मात्र माया बोलते, ॲडव्होकेट गीतांजली तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय. तुम्ही माझी केस लढताय ना, मग माझ्या बाजूने बोला ना. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात, माया बस, आज तुझ्यामुळे माझ्या इतके वर्षाचा जो प्रवास केलाय ना त्याच्यावरती एक ठपका लागतोय माया, आणि ते मी सहन कधीच करणार नाही. भलेही मी खोटं बोलून केस जिंकत असेल असं सर्वांचा गैरसमज असेल, पण मी अशा पद्धतीने केस जिंकत नाही माया. आणि तू आता जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही माया. तुझ्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्यात. तेव्हा मात्र माया बोलते, हो हो केलं मी हे सर्व. अहो एवढ्या प्रसिद्ध वकील असून सुद्धा तुम्ही असं कसं काय वागू शकता. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागलात ते. जरा तरी विचार करा ना तुमच्या वागण्याचा. मुळात तुमचं हे वागणंच पटत नाहीये मला. तेवढ्यात जानकी बोलते, जज साहेब माझ्या मुलीने जी साक्ष द्यायची होती ती साक्ष दिली. आता तुम्ही बोला, तुम्ही बोला जज साहेब नक्की काय करायचं. त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात, जज साहेब तुमचा निर्णय देण्याआधी मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा जज साहेब बोलतात, प्लीज. त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम उठतात आणि मायाच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि मायाला बोलतात, माया तू त्या लायकीचीच आहेस. मुळात तुझी हीच लायकी आहे माया, आणि हे मी कधीच विसरणार नाही. माया तुझ्यासारख्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही. आणि आता तू जे काही वागलेस ना त्यासाठी तर अजिबातच नाही. तेव्हा माया बोलते, हिम्मत कशी झाली तुझी माझ्यावरती हात उचलायची. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात, आवाज खाली. माया आता ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतेस ना ती पद्धत तुझी चुकीची आहे. अगं तू केस जिंकण्यासाठी ओवीचा वापर करायला निघालीस, ओवीच्या मनाचा सुद्धा विचार केला नाहीस. अगं तू जर का हे सर्व करू शकतेस ना तर तू जानकीला मारण्याचा प्लॅन सुद्धा आखू शकतेस. तिच्यावरती हल्ला सुद्धा तूच केला होतास. आणि एवढंच काय, एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवायची ती म्हणजे आता मात्र तुला मी माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला जानकी बोलते, बघितलंस माया, बघितलंस, एवढं सगळं केलंस पण तोंडावर आपटलीस आणि आता मात्र तुला कोणीच माफ करणार नाही. माया शेवटी तुझा चॅप्टर कायमचा क्लोज झाला. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी एवढ्या सहजासहजी मी हार मानण्यातली नाही. आणि तुला जर का असं वाटत असेल की मी हार मानली आहे तर अजिबातच नाही. आता मात्र वाट लागायची सुरुवात झाली आहे जानकी. जानकी आता तुझा खेळ समाप्त झालाय. तेवढ्यात मात्र जज साहेब बोलतात, खेळ तिचा नाही, खेळ तुझा समाप्त झालाय माया. कोर्टामध्ये तू नको नको ते पुरावे सादर केलेस तुझ्या पद्धतीने, पण आता मात्र सगळं काही संपलंय आणि आता मात्र तू कायमची जेलमध्ये जाणार आणि यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार. तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो.
शेवटी इन्स्पेक्टर साहेबांनी मायाला पकडलेलं असतं आणि शेवटी जेलमध्ये टाकलेलं असतं. तिथे ॲडव्होकेट गीतांजली आलेली असते. ॲडव्होकेट गीतांजली मायाला बोलते, माया आज तुझ्या चुकीमुळे तू कायमची गजाआड आहेस. तेव्हा लगेच माया बोलते, आज तुम्ही जे वागलात ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, अगं किती आले आणि किती गेले मला अशा धमक्या देणारे, पण त्या सर्वांना मी पुरून उरलीये. मी नाही तुला घाबरत, तुला जे करायचंय ना ते कर, पण इथून सुटलीस तर ना, आणि इथून तू सुटणार नाहीस याची जबाबदारी मात्र मी घेईन. माया तुझा खेळ समाप्त करायला सुद्धा आता मीच सहभागी असेल. तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, असं तुम्हाला वाटतंय, पण आता मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा खेळ समाप्त झालाय. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. इकडे जानकी अवंतिकाला बोलते, अवंतिका तू जर का ओवीशी वेळेत बोलली नसतीस तर हे सर्व चुकीचंच घडलं असतं आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ओवी बोलते, आई खरंच सॉरी, मी कोर्टामध्ये जी साक्ष दिली त्यामुळे तू पहिल्यांदा खूपच घाबरली होतीस. तेव्हा जानकी बोलते, नाही बाळा, अगं असं का होईल. अगं बाळा, तू माझ्यासाठी जो निर्णय घेतलास तो योग्यच होता. त्यावेळेला ओवी बोलते, आई त्या ताईंनी जी काही मला धमकी दिली ना त्यामुळे हे सर्व झालं. तेव्हा जानकी बोलते, जाऊ दे, त्या सर्व गोष्टी सोड. आणि तेवढ्या तिथे ॲडव्होकेट गीतांजली आलेले असतात. ॲडव्होकेट गीतांजली आल्यानंतर अवंतिका बोलते, गीतांजली मॅडम खरंच सॉरी, मी तुमच्यावरती नको ते आरोप केले. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, असं काही नाहीये अवंतिका, खरं सांगू का, तू आज ज्या पद्धतीने केस लढलीस ती तुझी पद्धत मला खूपच आवडली. खरंच तुझे कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. तेव्हा अवंतिका बोलते, मॅडम ही केस सत्याची होती आणि ती सत्याच्याच बाजूने जिंकावी अशी माझी इच्छा होती. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात, खरं सांगू अवंतिका, तू तर एक हुशार वकील आहेसच, पण तुझ्या सोबत तुझी घरची माणसं आहेत आणि या गोष्टीचा मात्र मला जास्त आनंद आहे. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हो, माझ्या घरच्या माणसांचा सपोर्ट तर मला होताच आणि त्यांच्याच हिमतीमुळे मी आज ही केस जिंकू शकले. त्यांचाच पाठिंबा असल्यामुळे मी या गोष्टींना घाबरले नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका ते काही असलं तरी सुद्धा तू ज्या पद्धतीने आज केस लढलीस ते कौतुक करावं तेवढं कमी आहे. तू याचं श्रेय आम्हाला देऊ नकोस अवंतिका, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोर्टात ज्या पद्धतीने केस लढलीस ना ते कौतुकास्पद होतच. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात, खरंच कमाल आहे, म्हणजे तुमच्या घरातली माणसं तुमचं कौतुक करतायत हे बघून खरंच मला आनंद झाला. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हो, माझं कुटुंब खरंच खूप चांगलं आहे. तेवढ्यात ॲडव्होकेट गीतांजली जानकी समोर हात जोडतात आणि जानकीला बोलतात, खरंच जानकी मला माफ कर. जानकी, खरं तर मी ही केस लढत होते पण भावनांच्या भरात हे विसरत होते, मी चुकीचं करतेय. तेव्हा लगेच जानकी बोलते, ॲडव्होकेट गीतांजली मॅडम, अहो असा विचार का करताय तुम्ही. तुम्ही जे काही करत होता ते योग्यच करत होतात आणि या गोष्टीचा तुम्ही विचार आता करू नका. तुम्ही जर का योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नसता तर ती माया अजून सुद्धा गजाआड नसती. खरं तर अवंतिकाने केस लढलीच, तिच्या प्रयत्नांना यश आलंच, पण त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिला साथ केलीत म्हणून तर तुम्ही दोघींनी मिळून त्या गोष्टीवरती मात केलीत. तेव्हा अवंतिका बोलते, हे मात्र खरं आहे, आज जर का मी ही केस जिंकलीये तर ती फक्त तुमच्यामुळे, कारण तुम्ही स्वतः केस मागे घेतलीत आणि मायाला गजाआड पाठवण्यासाठी प्रयत्न केलेत. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात, हो, कारण मला कळून चुकलं की माया खोटारडी आहे आणि मायासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. आणि जानकी, अवंतिका, ओवी घरी आलेले असतात. तेवढ्यात मात्र सुमित्रा अवंतिका, जानकी आणि ओवीची दृष्ट काढते. त्यावेळेला जानकी बोलते, आई आज सगळ्या गोष्टींचा शेवट झाला. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेली असते आणि सौमित्र बोलतो, जोपर्यंत ही ऐश्वर्या घरात आहे ना तोपर्यंत कोणत्याच गोष्टींचा शेवट होणार नाही जानकी बहिणी, एक ना एक दिवस तुला या गोष्टीचा पश्चाताप होईलच. तेव्हा लगेच जानकी बोलते, प्लीज सौमित्र भाऊजी, अहो किती वेळा तुम्हाला सांगू, प्लीज असं नका ना करू सौमित्र भाऊजी,
खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय, आपणच जर का आपल्या घरच्या माणसांना समजून नाही घेतलं तर कसं होईल? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी सॉरी, तुला जर का कोणाला समजून घ्यायचं असेल तर तू घेऊ शकतेस, पण माझ्याकडून मात्र अपेक्षा करू नकोस. कारण मी माणसांना एकदाच ओळखतो आणि माणूस एकदाच नजरेत कायमचा बसून जातो. पण ही जी आहे ना ऐश्वर्या, ती एक नंबरची खोटारडी आहे. जानकी वहिनी, तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस, नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील. तेव्हा मात्र जानकी बोलते, बस झालं सौमित्र भाऊजी, अति होतंय आता. सौमित्र भाऊजी, तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही काय करताय ते. मला समजतंय ना तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय, पण प्लीज ही पद्धत नाहीये ऐश्वर्याबद्दल बोलायची. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी अगं जाऊ दे, त्याला जे वाटतं ते तो बोलला, आता त्या गोष्टीचं वाईट कशाला वाटून घ्यायचं. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही. आणि तसंही माझं वागणंच तसं होतं म्हटल्यावरती सौमित्राने माझ्यावरती आरोप केले काय किंवा नाही केले काय, मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही. मी माझ्या वागण्याने सौमित्राच्या मनात जे काही विचार माझ्याबद्दल चालू आहेत ना, ते सर्व दूर करेन. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, मला माहिती आहे एक ना एक दिवस तू सौमित्र भाऊजींच्या नजरेत तुझं असं स्थान निर्माण करशीलच. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ती वेळ कधीच येणार नाही जानकी वहिनी, आणि तू असा विचार सुद्धा करू नकोस. आता सगळं काही संपल्यात जमा आहे जानकी वहिनी. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते, सौमित्र भाऊजी बस, मग आजपासून मी ऐकते तुम्ही काही ना काहीतरी ऐश्वर्या बाबतीत बोलतच आहात, पण आता मात्र बस झाला. सौमित्र भाऊजी, अति होतंय आता. त्यावेळेला मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया तर कायमची गजाआड गेलीये, पण ऐश्वर्या खरोखर चांगलं वागते का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.